मंडळी नमस्कार. बिग बॉसच्या सर्व चाहत्यांचं स्वागत आहे. बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये आज मोठा राडा होणार आहे. आज कॅप्टन्सी लढतीसाठी सूरज चव्हाण, वर्षा उसगावकर, अंकिता जान्हवी हे चौघे कॅप्टन पदाचे उमेदवार होते. यापैकी सूरज चव्हाण घराचा नवीन कॅप्टन झाला आहे. परंतु सूरज चव्हाण कॅप्टन होणं जान्हवीला तितकंसं आवडलेलं दिसत नाही आहे. तिने संपूर्ण घराला ज्या विचार ती कॅप्टन होण्याचा लायक नाही असं जाहीर जान्हवी म्हणताना आपल्याला प्रोमोमध्ये दिसते. जान्हवी किल्लेकरचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे. यात ती घरच्यांशी बोलताना दिसते. घरच्यांशी कॅप्टन म्हणून सूरजची निवड केली हे जान्हवीला अजिबात आवडलेलं दिसत नाही आहे. जान्हवी सूरजकडे बोट दाखवत म्हणाली, हा कॅपेबल आहे का कॅप्टन्सीसाठी? मला आत्ताच्या आत्ता जाणून घ्यायचं आहे. मनापासून सांगा, मी लायक नाही आहे का कॅप्टन्सीसाठी? जे लोक सुधारण्याचा प्रयत्न करत आहेत ना, त्यांना तुम्ही म्हणताय तुम्ही सुधारलात तरी काहीही फायदा नाही. आम्ही तुमच्याशी तसंच वागणार असं म्हणत जान्हवीच्या डोळ्यात पाणीसुद्धा आलेलं जे आहे ते आपल्याला दिसलं. आज घरातील सर्व सदस्य एकमुखाने जे आहे ते आमचा कॅप्टन म्हणजे सूरज असं म्हणताना दिसत आहेत. सूरज कॅप्टन झाल्यानंतर घरातील सर्व सदस्यांची चांगलीच धमाल केली आहे. हमारा कॅप्टन कैसा हो, सूरज जैसा हो अशी घोषणाबाजी आपल्याला जे आहे ते पाहायला मिळाली होती. तसेच सर्व सदस्यांनी मिळून सूरजसोबत झापूक झुपूक ह्या त्याच्या फेवरेट सॉन्गवरती डान्सही केलेला आपल्याला पाहायला मिळाला. बाकी आजचा राडा आता पाहण्यासारखा आहे. नेमकं जान्हवी जी जेलमध्ये टाकल्यानंतर बदलल्यासारखी वाटली होती. बऱ्याचशा प्रेक्षकांचं म्हणणं आहे की तिला परत एकदा जेलमध्ये टाका, किंवा बऱ्याच जणांचं म्हणणं आहे तिला थेट बाहेरही काढा. बाकी तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की कळवा.